नमस्कार मैत्रिणींनो, आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की हे काय आहे. तर हा आहे ट्रेस पेपर. बऱ्याच मैत्रिणींना ट्रेस पेपर अवेलेबल हवा होता आपल्याकडे, तर तुम्ही बघू शकता एकदम चांगला आणि एकदम व्यवस्थित क्वालिटीचा ट्रेस पेपर आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. आणि याची ट्रान्सपरन्सी बघू शकता तुम्ही, दिसत आहे. तर तुम्हाला अशा मोठमोठ्या डिझायनिंगसाठी ट्रेस पेपर लागत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्याला ऑर्डर देऊ शकता. ट्रेस पेपर जो आहे तो 3 फुटाचा रोल आहे. पूर्ण जो आहे तो 3 फुटी रोल आहे, म्हणजे 36 इंचाचा रोल आहे. जर कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला अखंड ट्रेस पेपर घ्यायचा असेल तर तुम्ही अखंड ट्रेस पेपर सुद्धा घेऊ शकतात. आता आपल्याकडे उलन मॅटला लागणाऱ्या रांगोळीचं सर्व मटेरियल मिळतं. जसं की तुम्ही नॉनवेज बेस फॅब्रिकला इतका छान प्रतिसाद दिला माझ्या, त्याचप्रमाणे रेक्झिनला पण खूप सुंदर असा प्रतिसाद मिळत आहे. तसंच आता तुम्ही ट्रेस पेपरला सुद्धा द्याल. त्याची क्वालिटी पण खूप छान आहे, एकदम पातळ पण नाहीये, थोडा जाडमध्ये आहे. आणि तुम्हाला हवं ते बघा तशा डिझाईनमध्ये, म्हणजे तुम्हाला डिझाईन याच्यावरती काम करायला सुद्धा एकदम सोपं पडेल. मी तुम्हाला याची ट्रान्सपरन्सी दाखवते, हे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित. आता मी हे मांडीवर घेतले म्हणून खाली ठेवल्यावरती एकदम प्लेन आणि एकदम छान दिसेल. तर तुम्हाला जर शिपिंगमध्ये, म्हणजे एका शिपिंगमध्ये किती बसेल हे आता आम्ही वेट करू आणि तसं तुम्हाला कळवूच की एका शिपिंगमध्ये किती बसेल. जसं की आम्ही नॉनवेज तुम्हाला 5.5 मीटर देतो, त्याचप्रमाणे याचं सुद्धा वेट केलं जाईल. हे सुद्धा तुम्हाला एका शिपिंगमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही अर्धा किलोमध्ये नॉनवेज घेऊ शकता आणि अर्धा किलोमध्ये जेवढं बसेल तेवढं मीटरनुसार तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. तर हे मीटरवरती मिळेल तुम्हाला. असं तर 36 इंच आहे, पण तुम्ही लमसम जेवढं मीटर घ्यायचं तुम्हाला तेवढं मीटरवरती. आणि रेट हे मीटरवरतीच लागतात, किलोवरती लागत नाही. आता कसं असतं, जर तुम्ही बऱ्याच जणांचं असं होतं की 5.5 मीटर मी जरी नॉनवेज देते तुम्हाला, पण त्याचं जर 1 किलोला वेट कमी भरलं तर तुम्ही फोटो काढून मला पाठवता. पण मी जर तुम्हाला ते 6 मीटर करून दिलं तर त्याला पर केजीला वरती शिपिंग लागतात, म्हणजे 2 किलोचे शिपिंग लागतात. म्हणून मिनिमम आम्हाला तुम्हाला किलोनुसार द्यावं लागतं. जर तुम्ही 2 किलोचे चार्जेस देत असेल तर तुम्ही हवे तेवढ्या याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे झाला विषय याचा की आता हे ट्रेस पेपर मी तुमच्यासाठी उपलब्ध करून घेतलेला आहे, करून दिलेला आहे. जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर दर बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आपलं बुकिंग असतं. पण मला सर्वांना एक मेसेज द्यायचा आहे, बुकिंग हे 1 पर्यंत पूर्ण होऊन जातात, कारण की लिमिटेड स्टॉक आपला डायरेक्ट संपून जातो. म्हणून 1:15 वाजता डायरेक्ट मोबाईल बंद लागत असेल तुम्हाला, जेणे की आम्ही पुढची तयारी करत असतो. का 1:30 वाजता लंच ब्रेक होतो, 2 नंतर सगळ्यांचे पॅकिंगचे, सगळ्यांच्या डिझायनिंगचे वेगवेगळे हे काढावे लागतात सेक्शन. कोणाचं उलन असतं, कोणाचं रेक्झिन असतं, कोणाचं नॉनवेज असतं. आता आपण त्याच्यात ट्रेस पेपर ऍड केलेला आहे, तर इतकं सारं काम असतं. म्हणून 2 नंतर मी कोणतेच बुकिंग घेत नाही. फक्त 1:30 ते 1:30चा टाइम धरून चालायचा. काही जण डायरेक्ट 2:30-3 वाजता मेसेज करतात, तर तसं नका करत जात जाऊ. बुधवारी सकाळी 11 ते 2 मध्ये मी प्रत्येक मटेरियलचं बुकिंग घेते. आपल्याकडे पाईप क्लीनर्स आहे. आता तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे काय काय, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, उलन मॅट रांगोळीला लागणारं सर्व मटेरियल उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये गन नाही आहे, पण गन आपण लवकरच, जसं तुम्ही याला आग्रह केलाय तसाच बऱ्याच विद्यार्थिनींना कळत नाही की गन कोणती वापरली पाहिजे, तर त्यासाठी मी गन सुद्धा लवकरच उपलब्ध करणार आहे. सरांनी ऑर्डर दिलेली आहे, यायला थोडासा वेळ लागत आहे. तर ह्या महिन्याच्या, जुलैच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमची गन तुम्हाला येऊन जाईल. तर उलन मॅट रांगोळीला लागणारं मटेरियल म्हणजे उलन, त्यानंतर ग्ल्यू स्टिक, रेक्झिन, नॉनवेज, ट्रेस पेपर, त्याचबरोबर पाईप क्लीनर्स, त्याचे ग्रीन टेप, त्यानंतर त्याच्या ग्रीन स्टिक, त्याचे जे पोलन्स असतात पोलन्स. त्याचबरोबर आपल्याकडे तुम्हाला अजून काही नवीन ॲड हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला आपण उपलब्ध करून देऊ. ह्यासोबत आर्ट आणि क्राफ्टचे आपले क्लासेस घेतले जातात, सर्वांनाच माहीत आहे. मी उलन मॅट रांगोळीचे क्लासेस घेते. लिपन आर्ट आणि पाईप क्लीनर फ्लॉवर्सचे सुद्धा वर्कशॉप असतात आपले. दर रविवारी वर्कशॉप असतात. ॲडमिशन पूर्ण फुल असतात ऑफलाईनचे. आता ऑनलाईनचे सुद्धा बॅचेसचे रोज ॲडमिशन घेणं चालू झालेलं आहे माझं. तर ऑनलाईनला पण खूप छान असा प्रतिसाद मिळतोय. त्याचप्रमाणे मी आता लिपन आर्ट आणि पाईप क्लीनरचं अजून ऑनलाईन सेक्शन आणलेलं नाही, पण लवकरच घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला आता माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मला फॉलो नसेल केलं तर आत्ताच फॉलो करून घ्या. आणि ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे आर्ट आणि क्राफ्टसाठी त्यांना नक्की माझा नंबर किंवा माझा जी ही रील आहे ती शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा
घर बसल्या मटेरियल उपलब्ध होईल. तुम्ही खेड्यापाड्यात गावात कुठे असेल, तुमच्या सिटीमध्ये मटेरियल नसेल तर आपल्याकडे तुम्हाला मटेरियल पूर्णपणे उपलब्ध होऊन जाईल. तुम्ही घरी बसून तुमचा एक छोटासा व्यवसाय चालू करू शकतात. माझे शॉर्ट रील बघून तुम्हाला जर आयडिया टेक्निक येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा आपला छोटासा व्यवसाय चालू करू शकतात. आता मला तुम्हाला एक सांगायचं, मी फेसबुकला सुद्धा माझं पेज आहे. आता तुम्ही काही जण फेसबुकवरून असाल, काही जण इंस्टाग्रामवरून, काही जण यूट्यूबवरून, म्हणजे ह्या तिन्ही पण ठिकाणी आपला पेज आहे. तुम्ही तिन्ही पण ठिकाणी आपला लोगो बघू शकतात. लोगोवरून तुम्हाला लगेच लक्षात येईल, तिथे तुम्ही फॉलो करू शकता. आता मी जे आहे ते मी कुठून बोलते, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी कुठून आहे, तर मी नाशिकमधून आहे. नाशिक महाराष्ट्रामध्ये पंचवटीपासून 7 किलोमीटर. पंचवटी एरिया तर सर्वांनाच माहिती आहे, आपला फेमस आहे नाशिकचा पंचवटी एरिया. तर सीता गुफा वगैरे हे सगळ्यांना माहीत आहे. तर पंचवटीपासून 7 किलोमीटर जे माझं अंतर येतं घराचं, मखमालाबाद एरियामध्ये मी राहते. तिथे माझे ऑफलाईन क्लासेस होतात. आता बरेच जण नाशिकमध्ये असून सुद्धा त्यांना येण्याचा प्रश्न पडतो. पण मला तुम्हाला एक बोलायचं आहे की तुम्ही माझे फीडबॅक बघा, किती लांबून विद्यार्थीने आपल्या इथपर्यंत आलेले आहे. तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित माझ्या घरापर्यंत याल. मी तुम्हाला पिन करून लोकेशन पाठवेल, जेणेकरून क्लासच्या दिवशी तुम्ही डायरेक्ट माझ्या बिल्डिंग खाली राहाल. त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला ऑनलाईन वगैरे आता सगळं मी तुम्हाला व्हॉट्सअपला वाटलंच तर लिंक शेअर करेल माझ्या